कोकणात जाऊया, कोकणात काय परिस्थिती आहे फरा? निश्चितच लागवी कोकणामध्ये नेमकं कोणाला कौल दिलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। भाजप 2, शिवसेना 2, शिंदेची शिवसेना 2 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 1 म्हणजे कोकणमध्ये एकूण 5 जागा या महायुतीच्या या 3 प्रमुख पक्षांना मिळताना दिसत आहे। तर दुसरीकडे मवियाला मात्र एकच जागा कोकणात मिळताना दिसते आणि तीही काँग्रेसला 1 जागा कोकणामध्ये मिळते असा या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळते। कोकणच्या जनतेने नेमका कोणाला कौल दिलेला आहे? कोकणचा हा एक्झिट पोल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। भाजपला आहे 2, शिंदेच्या शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि त्याचबरोबर मवियापैकी काँग्रेसला 1 जागा कोकणामध्ये मिळताना दिसून येते। तर एक्झिट पोल हे आहेत सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघत आहोत विभागवार एक्झिट पोल आणि त्यानंतर पुढच्या विभागाचे एक्झिट पोल काय आहे तेही आपण बघूया। कोकणाचा जो उल्लेख तू केलास या जागांबद्दल जरा सांगूया। कोकणात या 5 जागा कोणत्या आहेत ते देखील तुम्हाला सांगते। ठाण्यातली 1 जागा महत्त्वाची मानली जाते, अर्थात नरेश मस्के, शिंदेच्या शिवसेनेचे नरेश मस्के ही जागा जाते महायुतीच्या कोट्यात। कल्याणमधली जागा श्रीकांत शिंदे ही देखील जाते महायुतीच्या कोट्यामध्ये। भिवंडी कपिल पाटील भाजप या ठिकाणी वरचढ ठरतायत, तर पालघर हेमंत सवरा ही देखील जागा जाते भाजपच्या कोट्यात। आता मुद्दा राहिला रायगडचा। रायगडमध्ये तटकरेंचं पारडं जड मानलं जात आहे, त्यामुळे अशा झाल्या या महायुतीच्या 5 जागा। त्यानंतर आता येऊया मवियात 1 जागा कोकणात मिळेल, ती म्हणजे अर्थातच रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा, जी अर्थातच विनायक राऊत, त्यामुळे राणेंचं काय होणार हा देखील मुद्दा आहे। आता येऊया मुंबईकडे। निश्चितच लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।